नमस्कार, मी महेश परत एकदा माझं चॅनल नॉर्डिक जीवनमध्ये तुमचं स्वागत करतो. आय महेश अगेन वेलकमिंग यू टू माय चॅनल नॉर्डिक जीवन. देर इज सम सबस्क्रायबर हॅज आस्क्ड मी दॅट आय कॅन मेक व्हिडिओ अबाउट द फिनिश फूड. काही सबस्क्रायबरनी मला फिनिश फूड विषयी माहिती विचारली होती आणि कसं बनवतात याविषयी व्हिडिओ करायला सांगितलं आहे. तर आज आपण बनवणार आहोत फिनिश सूप. आणि सूप बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता इन्ग्रेडियंट मी ठेवलेत आता. सो दीज आर द इंग्रेडियंट्स ऑन द टेबल अँड यू कॅन सी देर इज सम carrot. They are new potatoes. It means it came in this month. There is some onions and this is cabbage. गोबी आहे, कांदा आहे, गाजर आहे आणि हे नवीन पोटॅटो आहेत, बटाटे आहेत. फ्रोझन आहेत ग्रीन पीस, हिरवे वाटाणे, थोडं बटर आहे, चवीसाठी थोडं मीठ आहे, लिटिल सॉल्ट, कुकिंग ऑइल आहे, दिस इज कुकिंग ऑइल. आणि आपण थोडं स्पायसेस काय आहे ते बघा. त्याच्यात थोडी काली मिरी आहे आणि हे बे लीव्ज आहेत, पानं आहेत ती जी आपण वापरू शकतो त्याच्यात. आणि मेन इन्ग्रेडियंट बघा काय आहे ते, हे मेन इन्ग्रेडियंट आहे, दिसतंय, याला म्हणतात सिस्कोन माकारा. आणि हे जे आहे ते डुकराच्या मटणापासून बनवलेलं असतं. सो दिस इज फ्रॉम द पिग अँड वी विल यूज दॅट. You can see inside there is some sausages. So आज सॉसेजेस आहेत, त्याचं मीठ आपण वापरणार आहोत. आणि एक सांगायचं आहे तुम्हाला की फिनलंडमध्ये जे डुक्कर असतात ते फार्ममध्ये पाळले जातात आणि त्यांची काळजी घेतली जाते. आणि वेट डॉक्टर म्हणजे ॲनिमल डॉक्टर असतो तो येऊन चेक करतो, त्यांना जे काय इंजेक्शन द्यायचे असेल ते देतो आणि त्यांची हेल्थ चेक करतो. आणि त्याच्यानंतर ते स्लॉटर हाऊसमध्ये जातं, तिथे ते टेक केअर हँडल प्रॉपरली केलं जातं. त्याच्यानंतर फ्रोझन नंतर परत ते फ्रोझन ट्रकमधनं आमच्यापर्यंत पोचतं आणि इथे आल्यानंतर आम्ही परत ते फ्रीजमध्ये ठेवतो. सो येस, and we will take some pot because we need to make the soup in the pot. So take some pot. And you might be thinking why I need a pan. So pan, I'm going to fry these sausages. आपण ह्या फ्राय पॅन ह्याच्यासाठी घेतलाय की आपण त्याच्यामध्ये ते जे सॉसेजेस आहेत ते बटर टाकून थोडं रोस्ट करून घेऊ, म्हणजे त्याला टेस्ट चांगली येते. आपण आता हे सगळं कापून घेऊ आणि परत भेटू. तुम्ही आता बघू शकता जे मगाशी दाखवलं होतं ते कापून घेतलंय. वी हॅव कट द व्हेजिटेबल्स लाईक दिस कॅरेट, पोटॅटो, ग्रीन पीस, ओनियन अँड दिस ग्रीन साइड ऑफ द ओनियन. हे कांदा आहे, हिरवे वाटाणे, गाजर आहे आणि हे बटाटे. आपल्याला फक्त एक त्याच्यात चेंजेस करायला लागलेला आहे. तुम्ही बघू शकता मी जरा वाटाणे आता वाढवलेत, कारण की जे कोबी होतं त्याला ती हिरवी कीड होती, त्यामुळे मी तो टाकून दिला. त्याच्याऐवजी आपण ते हिरवे वाटाणे वापरतो जास्ती. तुम्ही दुसरं पण वापरू शकता जसं ग्रीन व्हेजिटेबल. So we have made one small change because this cabbage had these green worms. So I thrown that, and instead of that I am using now a little bit more green peas. So you know that you can use some other vegetables. So now we'll start making first soup. आता आपण पहिलं सूप बनवून घेऊ.
आणि आता तुम्ही बघा मी कसं चालू करतो. वी विल स्टार्ट फर्स्ट मेकिंग सूप प्रोसेस. सो दिस इज अ pot here and I will put now on the 7. Let's put for 9 for to just get hot little bit. I will add some butter in that. थोडं बटर टाकून घेतलंय, मेल्ट होऊ दे. बटर इज मेल्टेड. नाउ विल ॲड ओनियन. कांदा टाकतो, थोडं परतून घेतो. जास्त परतायचं ना, शुड नॉट बी ब्राउन, जस्ट लिटिल बिट. I use butter so it will give the nice taste, just a little bit. हे बटर घेतलंय कारण की जरा टेस्ट चांगली येते बटरनी. आणि कांदा ब्राऊन करायचा नाही, थोडासाच करून घ्यायचा. आणि फ्लेम थोडा कमी करा. हे हॉट प्लेट आहे, तर तुमच्या गॅसवरच्या प्रमाणे तुम्ही करा तसं. कमी करतो गॅस. झालं. त्याच्यात कॅरेट टाकतो. ॲडिंग सम कॅरेट. त्याच्यात बटाटे टाकतो. I will add some potatoes. A little bit stir so onion will not stuck. थोडंसं हलवून घ्या म्हणजे जरा कांदा खाली लागणार नाही. आता त्याच्यात मी पाणी टाकतो. आय विल ॲड सम हॉट वॉटर, गरम पाणी. I made already this water boiled. Now we'll add some hot water. थोडं गरम पाणी त्याच्यात मिक्स करून घेतो. मी आधीच गरम करून ठेवला होता बघा. आणि आता त्याच्यात जे स्पाइसेस आहेत, पे लीव्स ते टाकतो. आणि काली मिरी आहे ती टाकतो. ॲडेड सम बे लीव्स अँड ब्लॅक पेपर. फिनिश पीपल डोंट eat much spicy food, so that's why I don't have much. आणि आता मी थोडा वेळ झाकून ठेवतोय. Let it boil for some time. I will shut down. Now this has been boiling for some time. हे थोडा वेळ बॉईल झालेला आहे. आता आपण त्याच्यात ग्रीन पीस टाकू. हिरवे वाटाणे ऍड करतो. I will add green peas. So let it boil for some more time, this green peas, because it was frozen. जरा green peas होऊ दे, हिरवे वाटाणे जरा शिजू दे, मग आपण ते ऍड करू. ते उरलेला कांद्याचा वरची पात आहे ती. The green peas were for some time boiling, and now I will let it boil more time. हिरवे वाटाणे टाकल्यानंतर थोडा वेळ ते शिजत होते. आता आपण ही कांद्याची पात आहे ती टाकू. वी विल ॲड दिस रिमेनिंग ओनियन पार्ट. टू स्टीयर इट. थोडं मिक्स करा आणि अजून थोडा वेळ शिजून द्या.
let it get cooked till this potato and the carrot should be cooked properly. So check in between how it is. So I will now close down for some more time. Let it get boiled. Soup आता शिजलाय. Soup is ready. So I have moved behind. You can see. Now we have to make the sausages. Sausages आता आपण बनवू. त्याच्यासाठी आता मी हॉट पॅन वरती पॅन ठेवलाय आणि त्याच्यात थोडं तेल घालतोय बघा. बटरही वापरू शकता पण आपण थोडं एंड मध्ये लावू बटर. त्याला कॅन यूज बटर इन्स्टेड ऑइल. आणि आता हे सॉसेजेस आहेत ते थोडं फ्राय करू. उघडून घेतो बघा. आणि हे अशा प्रकारे असतात. हे उघडे आहेत. आता आपण हे असं टाकत जाऊ हळूहळू. You can see that it's frying now. आता फ्राय करायला ठेवलंय. तर फ्राय केल्यानंतर बघू आपण. यू कॅन सी दॅट इट्स नाव इट्स गेटिंग ब्राऊन. मी बघू शकता कसं ब्राऊन झालंय ते. कारण की ते डुकराचं जे मटण असतं ते चांगलं रोस्ट झालं पाहिजे, शिजलं पाहिजे म्हणून ते ब्राऊन करतं. सो इट्स अ पिग मीट, इट्स अ रॉ मीट. सो वी हॅव टू fry it properly so it will get. So we will just make it a little bit nice brown and then we will add to the soup. आता तुम्ही बघू शकता हे कसं ब्राऊन झालंय बघा मीट. You can see now this meat has been cooked, fried properly. Now I remove that from the hot plates. And आता मी ते ऍड करीन सूप मध्ये. तुम्ही बघू शकता सूप. आणि हे कमी टेम्परेचर वरती ठेवलंय जरा. थोडं कुक होईल हे मीठ टाकल्यानंतर. सो आय विल ऍड दिस मीट इन दॅट. मी आता हे मटन जे आहेत सॉसेजेस ते आता आत टाकतो सॉसेजेस त्या सूपमध्ये. आणि थोडा वेळ त्याला उकळी येऊ दे थोडी लहानशी. आणि आता थोड्या वेळ let it get cooked for some time. थोड्या वेळ जर ते शिजू दे. त्यामुळे जे मीठ आहे ते आणखी आतमधून चांगलं शिजेल आणि त्याला चांगलं नाईस टेस्ट येईल. आता मी झाकून ठेवतो. आय विल क्लोज डाऊन लीड फॉर सम टाइम. By the way, I have not added the salt in that because sausage has salt. So you add the salt later how you want. मी याच्यात मीठ टाकलेलं नाही कारण की सॉसेजेस मध्ये मीठ असतं. त्यामुळे मी आता थोड्या वेळाने त्याच्यात मीठ टाकीन जसं आपल्या चवीप्रमाणे. नाउ वी विल ॲड लिटिल बिट सॉल्ट अकॉर्डिंग टू द टेस्ट. मी आता त्याच्यात मीठ चवीप्रमाणे टाकेन. जसं तुम्हाला पाहिजे तसं टाका. कारण की मी सांगितलं की सॉसेज मध्ये ऑलरेडी मीठ असतं. बिकॉज सॉसेज हॅज ऑलरेडी सॉल्ट. सो आय विल पुट दॅट फॉर एक्झाम्पल. Now the soup is ready. सूप तयार झालं आता. आणि आता आपण ते एन्जॉय करू. नाव आपलं सूप आता रेडी झालंय. नाव सूप इज रेडी. आय विल टेक इट इन दिस बाउल. See how good it is soup now. And this is my one of the favorite Finnish food. I like this soup anytime, any day, and it's really tasty.
देर आर सम अदर डिशेस आय लाईक. मला दुसऱ्या पण फिनिश डिशेस आवडतात, पण हे माझं त्यातल्या त्यात एक फेवरेट आहे. आणि हे बघा असं छान दिसतंय सूप. आता मी टेस्ट करतो. बघा असं बटाटे आहेत त्याच्यात, कॅरेट, एव्हरीथिंग इज देअर. सो यू हॅव व्हेजिटेबल, यू हॅव मीट अँड एव्हरीथिंग. अँड आय विल टेक ऑल्सो इट्स कॉल्ड हपान कोरबू. इट्स अ हार्ड ब्रेड. असं कडक पाव आहे तो मी याच्यावर खातो. बघू टेस्ट करू. गरम आहे आणि सॉल्ट कमी टाका, कारण की ह्याच्यात सॉसेजमध्ये सॉल्ट असतं. या खायला या. कम अँड ईट टुगेदर विथ मी. बाय द वे, इफ यू लाईक माय व्हिडिओ then like it, subscribe it and share it. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि ज्यांनी डिमांड केला होता सबस्क्रायबरनी, तुमच्या कमेंट्स जरूर कळवा आणि सांगा फिनिश डिश कशी वाटली. आणि तुमच्या कमेंट इम्पॉर्टंट आहेत, कारण की हे तुमच्या रिक्वेस्टप्रमाणे बनवलं आहे. मी आता खातो आणि तुम्ही व्हिडिओ बघा.